भाजप जे सतत इन्फ्रा म्हणतं त्याला तुम्ही काउंटर कसं करणार कसं आहे त्या बघा, निवडणुकीमध्ये? एक तर गोष्ट तुम्हाला लक्षात किती जरी काय जरी असलं त्याने तो म्हणजे मी ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये पण होतो, जोपर्यंत तुम्हाला स्थानिक नेतृत्व लीड करताना जर तुम्हाला जर मिळालं नाही तर त्या कुठच्याही शहराचा विकास होणार नाही. म्हणजे आज देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि मी असं म्हणू शकणार नाही की नागपूरमध्ये त्यांचा काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, तर राहणारच आहे. पण त्यांनी मुंबईमध्ये खूप केलं अशातला भाग नाही आहे, कारण तो एक होतो. आणि म्हणून ज्यावेळी आपण उद्धवजींचा बघतो किंवा महानगरपालिका जी शिवसेनेकडे राहिली त्यामुळे अनेक मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जी कधी होत नव्हती. म्हणजे मी ज्यावेळी काँग्रेस एन सी पीमध्ये असताना ज्यावेळी कोस्टल रोड हा एक विषय होता, पण फक्त विषय होता, झालं नव्हतं. पण कोस्टल रोड आल्यानंतर म्हणजे ही संकल्पनाच उद्धवजींची होती. त्याला MSRDकडनं करायचं आणि सीलिंगसारखा त्याला एक्सटेंड करायचा असं त्यावेळी आम्ही सरकारमध्ये असताना म्हणत होतो. पण कोस्टल रोड ही संकल्पना पृथ्वीराज चव्हाणांनी केली, महानगरपालिकेत झाली. महानगरपालिका कोणाची होती? महानगरपालिका ही जबाबदारी घेतली की हो आम्ही बनवायला तयार आहोत. त्यावेळी महानगरपालिका ही शिवसेनेची इकडे होती, भाजप आमच्याबरोबर होताच. त्यानंतर ज्यावेळी सत्ता आली, अर्थात जरी सत्तेमध्ये देवेंद्रजी असतील, पण ते नेतृत्व खाली आणि पुढाकार घेण्याचं काम त्या कोस्टल रोडवरती आम्ही केलं आणि म्हणून तो कोस्टल रोड झालं. अटल सेतूची चर्चा होते ती पण त्यावेळी झाली. तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर्सची जी संकल्पना मुळामध्ये ती संकल्पनाच केली नाही तर इम्प्लिमेंट कुठे करणार? त्यासाठी तुम्हाला लागणारा जी विल पॉवर म्हणता किंवा येतं. आणि तुम्ही बघितलं असेल की कोविडमध्ये जे स्पीडअप काम झालं आणि कोविड असताना पण देखील इन्फ्रास्ट्रक्चरवरती कधी आम्ही मागे पडलो नाही, म्हणून केलं. तुम्ही महानगरपालिकेचे तुम्ही जसं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणता, तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फक्त रस्ते. आता 5,000 कोटीचे रस्त्याचं उद्घाटन झालं देशाच्या पंतप्रधानांकडनं, अजून त्याची सुरुवात झाली नाही आहे. किती कॉन्क्रिटीकरण नाही आहेत काय मी सांगायची गरज नाही. पण महानगरपालिका म्हणजे आरोग्य आणि शिक्षण आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर्स जे आहेत. म्हणून तुम्ही बघितलं असेल की एक काळ असं होतं की हिंदमातामध्ये भारतमातामध्ये पाणी तुंबायचं, आज ते पाणी तुंबत नाही आहे. स्ट्रॉम ड्रेनेजचा मोठा प्रोजेक्ट आणलं. दुसरा तुम्ही बघितलं असेल की शैक्षणिक स्तरावरती महानगरपालिकेत मुलगा नाही शिकला तरी चालेल, मी महानगरपालिकेत शाळेत पाठवणार नाही. मुंबई पब्लिक स्कूलच्या माध्यमातून आदित्यजींच्या पुढाकाराने आज 4,000 ज्यावेळी सीट्स आपल्याला भरायचे असतात, आज 30-40 हजाराचे अर्ज येतात. हे बदल झालं ना, हे मी कोणामुळे झालं? आरोग्याची जी व्यवस्था ती एवढी ताण होती, जशी केम हॉस्पिटल होता, तिकडे कोण जायला मागत नव्हता. आज देशाभरामधून लोक केमला कसं येता येईल सायन, अर्थात आताही त्रुट्या आहेत त्याच्याबद्दल नाही, पण हा जो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर्स पण जे शहराला पाहिजे होतं ते पण देण्याचं काम हे आमच्या सत्तेमध्येच केलं आणि त्या लिडरशिपनी केलेलं आहे. हे मला म्हणतं ते काउंटर खूप करता येईल, आम्हाला बोलता येईल, करता येईल, पण ती मला असं वाटते महानगरपालिकेची ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आम्ही त्याचं उत्तर देऊ. पण मुद्दे काय असणार आहेत? म्हणजे कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही यावेळी मुंबई उतरणार आहात? शहराचा विकास हा एक मूलभूत मुद्दा राहणारच आहे. आम्ही केलेलं काम जे आम्ही नेहमीच म्हणतो करून दाखवलं, आम्ही दाखवलेलं आहे ते लोकांच्या समोर ठेवू. कशी महानगरपालिका लुटल्या आहेत त्यांनी काय करून दाखवलं हे लोकांसमोर आम्ही ठेवू. प्रशासकाच्या कारकिर्दीमध्ये कसं सत्तेचा गैरवापर झालं हे लोकांसमोर आम्ही ठेवू. आणि ही जर सत्ता जर आमच्याकडे असती तर अजून किती विकास कामं आम्ही करतोय किंवा करू शकतो हे लोकांसमोर मांडण्याचं काम आम्ही करू. बरं, जे तुमच्यावर सतत म्हटलं जातं की म्हणजे ही टीका तर काँग्रेसकडून पण होते की आमचा वोटर पण आता ह्यांच्याकडे गेलाय, तर ह्याकडे तुम्ही कसा पाहता? असं सांगता येत नाही, कारण त्याला कसं आहे, ज्यावेळी लोकसभेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की संविधानाबद्दल जी चर्चा झाली आणि ती वस्तुस्थिती होती हे कोणी नकारू शकणार नाही. म्हणून BJPला पण वारंवार सांगावं लागलं की नाही आम्ही घटनेमध्ये दुरुस्ती करणार नाही, हे नाही. त्यामुळे जो एकटवलेला जो समाज आहे, मग तो मागासवर्गीय समाज असेल, विशेषतः मुस्लिम समाज असेल, त्यांनी साथ देण्याचं काम त्या आघाडीबद्दल केलेलं आहे. आणि आज उद्धवजींबद्दल एक इमेज तयार झालेली त्या समाजामध्ये. म्हणजे मी स्वतः मागासवर्गीय समाजामध्ये फार जवळून काम केलेलं आहे, मुस्लिम समाजामध्ये वरळी विधानसभा असल्यामुळे जवळून काम केलेलं आहे, की त्यांना असं वाटतं की नाही बाबा हा एक माणूस आहे जो सत्ताला लात मारून घेऊन लढतो आहे, संघर्ष करतो आहे, कुठे कॉम्प्रोमाइज करत नाही आहे. तुम्हाला मी आश्चर्य वाटेल की आजही स्थानिक आघाड्या होत आहेत, विकास आघाड्या, हे आघाड्या त्या. उद्धवसाहेब बोलले काय फरक पडतो सचिन, एखादी नगर परिषद नाही आली तरी चालेल, पण आपण असंच कॉम्प्रोमाइज करायचं का कार्यकर्त्यांसाठी किंवा सत्तेसाठी? काय गरज नाही, आपण वरती लढतोय ना, खाली लढा. म्हणजे हे जे त्यांच्यातली जी विल पॉवर जे दिसते फार कमी नेत्यांमध्ये दिसते आणि म्हणूनच हा समाज आकर्षित राहिलेला आहे आणि तो
पुढे पण देखील मताच्या रूपाने असेल किंवा सामाजिक रूपाने पण असेल. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की या तिन्ही लोकसभेमध्ये पण त्या समाजाने पण साथ दिली, म्हणून पण देखील चांगला स्कोर आम्हाला करता आला. म्हणजे आम्ही नकारू शकणार नाही ते. अर्थात फक्त त्या समाजाने दिली म्हणून आम्ही निवडून आलो म्हणून हे लोक सांगतात वोट जिहाद हा आरोप करण्याचा प्रयत्न करतात. मग मला आश्चर्य वाटते की आमच्यावरती टीका करतात आणि आशिष शेलार कुरेशी व्हायला तयार होतात. म्हणजे दोन्ही बाजूनी तुम्ही कसं म्हणू शकता.